पण मी विचार केला की आपल्याला 1-2 वर्ष द्यायचे, आपल्याला घरी नोकरी केली पाहिजे असं आहे. राष्ट्रीयता डोळ्यासमोर ठेवून मी फक्त 1 वर्षासाठी प्रचारक निघालो. 55 वर्ष पूर्ण झाली, पण माझं 1 वर्ष काही पूर्ण होईना झालंय. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून अनेक पुरस्कार जाहीर केले जातात. त्यापैकी एक पुरस्कार म्हणजे पद्म पुरस्कार म्हणून दादासाहेब लाड यांना जाहीर झालाय. दादा, आज लातूर इथे आलात, पुरस्कार जाहीर झाला, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? पुरस्कार अगदी अचानक मिळाला. त्यावेळेला एखादी गोष्ट अचानक मिळते त्यावेळेला आनंदाचा मनात धक्का बसत असतो. पण मला थोडी चाहूल, मला जे अगोदर एक विद्यापीठाने पुरस्कार दिला होता, डॉक्टरेट ही पदवी समारंभ झाला, त्याच वेळेला यत्किंची थोडी चाहूल लागली होती. पण मी या पुरस्काराची वाट बघत बसलो नव्हतो. मला काय काम करणारा असल्यामुळे, शेतकऱ्याच्या हिताचा सतत विचार करा असल्यामुळे पुरस्कार मिळाला काय आणि नाही मिळाला काय, मला त्याचं काही घेणं देणं नाही. या पुरस्कारामुळे माझा फायदा एकच आहे, ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा प्रसिद्धी मिळते त्यावेळेला ती लोक गोष्ट त्या मागे लागतात. आता या पुरस्कारामुळे थोडं माझं संशोधनाचं नाव मोठं, शेतकरी करायला लागतील, त्यांचं उत्पन्न वाढेल. हा पुरस्कार शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायला कारण ठरदार असल्यामुळे मला आनंद वाटला. बरं, एकंदरीत म्हणजे सगळं जीवन शेतकऱ्यासाठी केलं, पुन्हा तुम्ही लग्न देखील केलं नाही, सांगा. काय असतं की मी आहे संघाचा स्वयंसेवक. संघामध्ये 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात, घरदार संसार करून काम करणारे. काही जणांना वाटत असतं की आपल्याला अपूर्व वाटतं, आपलं मिळालेलं आयुष्य राष्ट्रीय संघाचं काम काय म्हणजे देशहित आहे, तेव्हा देशहिताशी आपलं आयुष्य घालवलं तर काय होईल. तेव्हा अशा प्रकारचा माझ्या डोक्यात विचार आला आणि लक्षात आला, आपणही परमेश्वराने दिलेलं हे जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण करायचं, अशा प्रकारचा. पण केवळ माझ्या एकट्याच्या मनात आलं का, तर अनेक प्रचारक आहेत ज्याने आपलं आयुष्य ह्या संघाच्या देशाच्या कामासाठी लावलं. ती प्रेरणा माझ्या समोर होती. आणखीन एका नावाचा उल्लेख करायला हरकत नाही. संभाजीनगरचे बाळासाहेब नाईक परभणीला प्रचारक आले, त्यावेळेला मी विद्यार्थी होतो. ते अमेरिकेमध्ये एमी गोल्ड मेडल होते आणि एवढी नोकरी सोडून एवढा मोठा उच्च विभूषित माणूस येतो आणि प्रचारक निघतो. ती प्रेरणा माझ्या समोर होती. म्हटलं, एवढा मोठा माणूस डिग्रीला लात मारून देशासाठी वेळ देतो, आपण का देऊ नये. पण मी विचार केला की आपल्याला 1-2 वर्ष द्यायचे, आपल्याला घरी नोकरी केली पाहिजे असं आहे, आणि मग 2 वर्ष राहू, पुन्हा नोकरी करू. म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन संघाच्या कामात राष्ट्रीयता डोळ्यासमोर ठेवून मी फक्त 1 वर्षासाठी प्रचारक निघालो. 55 वर्ष पूर्ण झाली, पण माझं 1 वर्ष काही पूर्ण होईना झालंय. बरं, हे पुरस्कार जाहीर झाला, नेमका पहिला कॉल कोणाचा आला होता? सकाळी पहिला कॉल मला आला, तो मुळात दिल्लीहून आला. दिल्लीहून कॉल आल्यानंतर ते म्हणाले की अशी रचना चालू आहे, आणखीन पक्क झालेलं नाही, संध्याकाळपर्यंत कदाचित पक्क होण्याची शक्यता. लोखंडे म्हणून कोणीतरी अधिकारी आहेत, त्यांचा फोन. पण आताच पेपर फोडू नका. म्हणजे मी फोडणार नाही, पण बहुतेक तुमचं नावच पक्क होण्याची शक्यता आहे आणि ती बहुतेक संध्याकाळी तुम्हाला बातमी ऐकायला मिळेल. बरं, त्या टायमाला आता जे तुम्ही संशोधन करणार आहात, अजून दुसरं कुठलं तर संशोधन तुमचं चालू आहे, त्याच्यावर थोडं डिटेल सांगा. नाही, आता माझं ज्वारीवर आहे. काय मराठवाड्यातलं अन्नधान्य, आणि आपल्याकडे आता जरी गव्हाचं प्रमाण वाढत असलं तरी मराठवाडा तसा ज्वारी खाणार आहे. तेव्हा ज्वारीचं एकरी साधारणपणे 5-6 क्विंटल उत्पन्न होतं आणि एका एकरात 400 ते 450 कडबा जनावरांसाठी निघतो. तेव्हा याच्यात माझ्या लक्षात आलं की मी याच्यावर काही करू शकतो का. कॅश क्रॉप म्हणून कापूस त्याच्यावर केलंय आणि मराठवाड्याचं धान्य ज्वारी आहे. ह्या 2 गोष्टी जर भरपूर शेतकऱ्याच्या घरात असतील तर शेतकरी एका अर्थाने वैभव आणि एका अर्थाने जीवनातला आनंद, त्याला चिंता नाही. धान्य घरात आहे, खिशात पैसा आहे कापसामुळे. म्हणून ज्वारीवर संशोधन केलं. ज्वारीवर साधारणपणे आता 5-6 क्विंटल एकरी ज्वारी होते. माझ्या पद्धतीने 28 क्विंटल एकरी ज्वारी आणण्यात यश आलंय. परंतु आता पुन्हा मी चिंतन करतो की एवढं लास्ट वय आहे का आणखीन वाढवायला काय वाव आहे. आणि माझ्या लक्षात आलं की आणखीन एक बिंदू असा आहे आणि मला खात्री आहे की मी ते 50 क्विंटल पर्यंत जाऊ शकतो. पद्मश्री पुरस्कार भेटला आपल्याला, नेमकं आनंद म्हणजे कार्याला आपल्या फळ मिळालं असं चीज झालं कार्याचं. काय होतं की ज्यावेळेला याची अपेक्षा करून काम करू लागल्यानंतर त्या माणसाला वाटेल माझं फळ चीज झालं. ज्यावेळेला शेतकरी उत्पन्न घ्यायला लागला तेव्हाच माझ्या संशोधनाचं चीज झालं. चीज होणं ह्या पुरस्काराचे याच्याशी मला वाटते काही संबंध नाही. माझ्या याच्यामुळे आता हे एवढ्यासाठी चीज म्हणता येईल, लोकांना खूप काही नावगाव झालं की त्या दिशेने लोक जायला लागतात. आता हे पुरस्कार नावगाव झालं
काहीतरी नक्की आहे असं म्हटल्यानंतर या पद्धतीने सर्व शेतकरी कापूस घेतील, त्यांच्या घरातलं उत्पन्न वाढेल. हे उत्पन्न का वाढेल? जसं केवळ माझ्या संशोधनामुळे नाही तर आता उद्या तुम्हा सर्वांच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रसिद्धी होईल त्या लोक घ्यायला लागतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल, म्हणून मला आनंद झाला आहे प्रसिद्धीचा. बरं, महाराष्ट्रातून सगळीकडून फोन येतात तुम्हाला, त्याच्यावर काय प्रेम जास्त दिसते? हा, एक तर खरं आहे की का कुणास ठाऊक आपला भारत दगडावरच प्रेम करतो, नाहीतरी काय देवळा दगडच आहे, त्याला शेंदूर लावलाय. तेव्हा तुम्ही मला हा पुरस्कार म्हणजे दगडा लावलेलं शेंदूर आहे आणि आपला देश तर दगडाला नमस्कार करतोय. मला अर्धा मिनिट सुद्धा जाईना इतके फोन यायलेत. या फोन याच्यासाठी की मिळालेला पुरस्कार खूप जणांना मिळतो, पण इतका फोनचा पाऊस पडत नाही. तर माझ्यावर जे सर्व शेतकरी वगैरे वगैरे लोक प्रेम करतात त्या प्रेमातला भाग आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या कृषी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव मोठं आहे ते दादा लाड आपल्या बरोबर. लातूर माणिकुंडे स्टोरी.com